सांगलीत टोळी युद्धाचा भडका, 13 वर्षाच्या मुलाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, माथाडी वादातून घरात घुसून हमाल नेत्याच्या नातवाची गोळ्या झाडून हत्या, 4-5 नराधमांचा काळजाचा थरकाप उडवणारा गोळीबार. सर्वात धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी थेट सांगलीतून समोर येते. सांगली शहर आज एका भीषण आणि क्रूर हत्याकांडानं हादरलंय. कायदा आणि सुव्यवस्थेचा पार धिंडवडा उडालाय. भर दिवसा घरात घुसून एका 13 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. माथाडी कामगारांच्या वादातून सांगलीत रक्ताचा पाठ वाहिलाय. हमाल नेत्याच्या घरात घुसून 4 ते 5 नराधमांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि या गोळीबारात 13 वर्षांचा वेदांत मारुती बंडगर हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ही घटना केवळ हत्या नाही तर सांगलीतील गुन्हेगारांनी पोलिसांना दिलेलं थेट आव्हानच आहे. जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. घरात खेळत असलेल्या एका 13 वर्षांच्या निष्पाप मुलावर बंदूक रोखली जाते आणि एकामागून एक गोळ्या झाडून त्याला मृत्यूच्या दारात ढकललं जातं. या निष्पाप जीवाचा गुन्हा काय? पण प्रश्न हा निर्माण होतो की सांगलीत गुन्हेगारांना पोलिसांचा डर उरलेलाच नाहीये का? भरवस्तीत घरात घुसून गोळीबार करण्याची हिंमत या नराधमांमध्ये येते कुठून? माथाडी कामगारांचा वाद हा इतका टोकाला गेला की एका 13 वर्षांच्या पोराचा बळी घेण्यात आला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कडक कारवाईचे आदेश दिलेत. फौज फाटा तैनात आहे, पण गेलेला वेदांत परत येणार का? या हत्येमागचं मास्टर माइंड कोण आहेत आणि सांगलीला या टोळी युद्धाच्या आगीत ढकलणारे ते 4 ते 5 हल्लेखोर सध्या कुठे लपून बसलेत? प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे. आरोपी हे एका गाडीमध्ये आले. साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येते. त्याने गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं. पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे. तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत. आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेला आहे. पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत. सर, ह्या घटनेमध्ये काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे. फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.